तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निघालेले 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि कर्मचाऱ्यांवर याचा काय परिणाम होणार. महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विविध विभागात कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झाले आहेत. जलसंपदा विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. विभागाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाअंतर्गत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संरक्षण विमा योजना अंतर्गत अनुदान असलेली रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे. नंतर दुसरा सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. जनगणना 2027ला चालना मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये जनगणना 2027चा पूर्वचाचणीकरता प्रधान जनगणना अधिकारी, चाचणी अधिकारी, अन्य अधिकारी, प्रगणक, पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. विशेष शिक्षकांना मिळणार थकीत वेतन. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वाचा जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात निघालेल्या शासन निर्णयानुसार या संबंधित शिक्षकाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 1,46,22,381 रुपये वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकाचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.